नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 8 सविनय कायदेभंग चळवळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न पहिला, पुढील चित्रातील घटना कोणत्या ठिकाणाच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 सोलापूर, 2 धारासना, 3 पेशावर, 4 दांडी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दांडी। पुढचा प्रश्न पाहूया। 2 गांधीजींनी टिंब रोजी दांडी यात्रेला सुरुवात केली। पर्याय पहा, 1 12 मार्च 1930, 2 12 एप्रिल 1930, 3 6 एप्रिल 1930, 4 6 मार्च 1930। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 मार्च 1930। पुढचा प्रश्न पहा। 3 गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रम ते दांडी ही टिंब किलोमीटरची पदयात्रा केली। पर्याय पहा, 1 395, 2 385, 3 285, 4 380। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 385 किलोमीटर। पुढचा प्रश्न पहा। 4 टिंब रोजी सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली। पर्याय पहा, 1 5 एप्रिल 1930, 2 4 मे 1930, 3 6 एप्रिल 1930, 4 12 मार्च 1930। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 एप्रिल 1930। पुढचा प्रश्न पाहूया। 5 खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय पहा, 1 फिरोजशाह मेहता, 2 खान अब्दुल गफार खान, 3 महात्मा गांधी, 4 कुर्बान हुसेन। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान। पुढचा प्रश्न पहा। 6 सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यामुळे ब्रिटिश सरकारने टिंब रोजी गांधीजींना अटक केली। पर्याय पहा, 1 23 एप्रिल 1930, 2 4 मे 1930, 3 6 मे 1930, 4 6 एप्रिल 1930। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 मे 1930। पुढचा प्रश्न पहा। 7 चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 मल्लप्पा धनशेट्टी, 2 श्रीकृष्ण सारडा, 3 कुर्बान हुसेन, 4 जगन्नाथ शिंदे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुर्बान हुसेन। पुढचा प्रश्न पाहूया। 8 खान अब्दुल गफार खान यांनी टिंब रोजी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला। पर्याय पहा, 1 23 एप्रिल 1930, 2 4 मे 1930, 3 6 मे 1930, 4 23 मार्च 1930।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 23 एप्रिल 1930. पुढचा प्रश्न पाहूया. 9 टिंब रोजी सोलापूर येथे हरताळ पाडून मोर्चा काढण्यात आला. पर्याय पहा. 1 6 एप्रिल 1930, 2 4 मे 1930, 3 6 मे 1930, 4 12 मार्च 1930. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 मे 1930. पुढचा प्रश्न पहा. 10 चित्रातील सत्याग्रहीचे नाव ओळखा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 श्रीकृष्ण सारडा, 2 मल्लप्पा धनशेट्टी, 3 कुर्बान हुसेन, 4 जगन्नाथ शिंदे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मल्लप्पा धनशेट्टी. पुढचा प्रश्न पाहूया. 11 गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले. पर्याय पहा. 1 शंकर शिवदारे, 2 महात्मा गांधी, 3 सरोजिनी नायडू, 4 कस्तुरबा गांधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न पहा. 12 पुढीलपैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते ते लिहा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 कमलादेवी चट्टोपाध्याय, 2 अवंतिकाबाई गोखले, 3 हंसाबेन मेहता, 4 अरुणा असफ अली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अरुणा असफ अली. पुढचा प्रश्न पहा. 13 महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह झाला नाही असे ठिकाण कोणते. पर्याय पहा. 1 कळवण, 2 वडाळा, 3 मालवण, 4 शिरोडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कळवण. पुढचा प्रश्न पहा. 14 चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे. हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 मुळशी सत्याग्रह, 2 पेशावरचा सत्याग्रह, 3 खेडा सत्याग्रह, 4 सोलापूरचा सत्याग्रह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोलापूरचा सत्याग्रह. पुढचा प्रश्न पहा. 15 महाराष्ट्रातील जंगलविषयक कायदे मोडण्याकरिता टिंब येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. पर्याय पहा. 1 संगमनेर, 2 वडाळा, 3 शिरोडा, 4 मालवण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संगमनेर. पुढचा प्रश्न पाहूया. 16 मुंबई येथे परदेशी मालाचा ट्रक अडवण्यासाठी ट्रक पुढे आडवे पडून टिंब याने आत्मबलिदान केले. पर्याय पहा. 1 बाबू गेनू, 2 शिरीष कुमार, 3 भाई कोतवाल, 4 हेमू कलानी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाबू गेनू. पुढचा प्रश्न पहा. 17 1930 ते 1932 या कालावधीत गोलमेज परिषदांचे आयोजन टिंब येथे करण्यात आले. पर्याय पहा. 1 लंडन, 2 पॅरिस,
3 बर्लिन, 4 भारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लंडन. पुढचा प्रश्न पाहूया. 18 लंडनमध्ये टिंबटिंब यांनी गोलमेज परिषदांचे आयोजन केले होते. पर्याय पहा. 1 विस्टन चर्चिल, 2 नेव्हिल चेंबरलेन, 2 रॅम्से मॅकडोनाल्ड, 4 क्लेमंट ॲटली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न पहा. 19 दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून टिंबटिंब उपस्थित होते. पर्याय पहा. 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 रॅम्से मॅकडोनाल्ड, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. पुढचा प्रश्न पहा. 20 ब्रिटिश प्रधानमंत्री टिंबटिंब यांनी जाती निवाडा जाहीर केला. पर्याय पहा. 1 रॅम्से मॅकडोनाल्ड, 2 नेव्हिल चेंबरलेन, 3 विस्टन चर्चिल, 4 ॲन्युरिन बेव्हिन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न पहा. 21 दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर केलेल्या जाती निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी टिंबटिंब येथे आमरण उपोषण केले. पर्याय पहा. 1 ऑर्थर रोड जेलमध्ये, 2 एरवडा जेलमध्ये, 3 तिहार जेलमध्ये, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एरवडा जेलमध्ये. पुढचा प्रश्न पहा. 22 1932 मध्ये महात्मा गांधी व टिंबटिंब यांच्यात पुणे करार झाला. पर्याय पहा. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 मोहम्मद अली जिना, 3 लॉर्ड आयर्विन, 4 रॅम्से मॅकडोनाल्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा. 23 चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे. पर्याय पहा. 1 मुळशी सत्याग्रह, 2 पेशावरचा सत्याग्रह, 3 धारासणा सत्याग्रह, 4 सोलापूरचा सत्याग्रह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धारासणा सत्याग्रह. पुढचा प्रश्न पहा. 24 सविनय कायदेभंगाची चळवळ टिंबटिंबमध्ये गांधीजींनी मागे घेतली. पर्याय पहा. एप्रिल 1934, 2 मे 1934, 3 मार्च 1934, 4 फेब्रुवारी 1934. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1934. पुढचा प्रश्न पहा. 25 चित्रातील सत्याग्रहीचे नाव ओळखा. पर्याय पहा. 1 मल्लप्पा धनशेट्टी, 2 श्रीकृष्ण सारडा, 3 कुर्बान हुसेन, 4 जगन्नाथ शिंदे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीकृष्ण सारडा. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना
आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 8 सविनय कायदेभंग चळवळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.